ख्रिस्ता ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हा समोर आज इथे उभा झालो आहे तर परमेश्वराने मला नक्की कौल दिला आहे की मी तुम्हा बरोबर 10 जे आज्ञा आहेत जे परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला जाणीव आणि राखीव द्यावी. का असं परमेश्वराने मला सांगितलं आहे? ह्याच्या पूर्वी मी कधीही 10 कल्पनाबद्दल किंवा 10 आज्ञाबद्दल कोणालाही काहीच असं व्याख्यान केलेलं नाहीये. पण तुम्हा समोर मला इथे उभं राहताना परमेश्वराने मला नक्का कौल दिला आहे की मी तुम्हा बरोबर याच्याबद्दल बोलावी. कारण आपल्या लोकात, आपल्या जगात आज पाप खूप वाढलेला आहे आणि ते पापापासून आपलं जगणं की आपलं वागणं किती बदललेलं आहे. म्हणून आपल्याला आपल्यामध्येच जे काय चुकी आहात, जे काय कमी आहात ते काढून टाकावी आणि परमेश्वराजवळ आणखीन जवळ परमेश्वराजवळ आपण पोहोचावी. म्हणून परमेश्वराने मला आज तुम्हा समोर इथे मला उभं केलेले आहे. या कन्व्हेन्शनला मी नेहमीच तुम्हा बरोबर पाप 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 बोलताना मला पण वाईट वाटतोय, कारण आपण लोकांना देवाच्या प्रेमाबद्दल, देवाच्या राखणबद्दल सांगावी अशी माझी पण इच्छा आहे. इथे देवानी मला नक्की सांगितलं आहे की हे 10 आज्ञा देवाच्या मुलांना सांगावी आणि लोकांनी मनापासून कबुली जबाबची तयारी करावी. याचा अर्थ असा असतो की देवाला आग्रह आहे की लोकांनी कबुली जबाब करावी आणि मग देवाचा अनुग्रह प्राप्त करावा. आणि ह्याचा नक्की मार्ग हेच आहे की आपण आपलं काही चुकी झाल्या आहेत हा 10 कल्पनेपासून कळून घ्यावी आणि मग पाप स्वीकार करायचं आणि देवाचा अनुग्रह स्वतः प्राप्त करून घ्यावी. आणि ह्याच मार्गाने देवानी सर्व कुटुंबांना सगळ्या काही पापांनी मुक्त करून त्यांच्या जवळ प्रेमाने घ्याव्या संधी दिली आहे असं आपण स्वीकारून घ्यावं आपल्या मनात आणि देवाला एक खूप मोठी स्तुती करून द्यावी. हालेलुया. आपल्या जीवनात बरेच मार्गाने श्राप यायला संधी असतो, ते आपण वाचतो. अनुवाद पुस्तक 27 अध्ययन आणि 15व्या वाक्यामध्ये, मूर्ती घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो. या मूर्ती म्हणजे कोणा कारागिरांनी लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वराला असा गोष्टीचा तिटकारा आहे, तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. बायबलच्या ह्या पुस्तकामध्ये श्रापाबद्दल खूपच माहिती आपल्यासाठी देवानी दिलेली आहे आणि आपण सर्वही स्वतःहून ते बघून, ते वाचून आपल्याला शोध करायचा आहे की आपण त्याच्यातील कोणतीही गोष्ट केलेली आहे का आणि स्वतःहून श्रापाला आपल्या जीवनात संधी दिली आहे का. तर सर्वप्रथम श्राप हे आहे की आपण आपल्या मनामध्ये कोणतंही विग्रह देवाच्या पुढे ठेवून त्याला आपण आराधना, स्तुती किंवा महिमा देतो. ते कोणतेही विषय असू द्या, आपलं जॉब्स असू द्या किंवा पैशाबद्दल आपलं प्रेम असू द्या किंवा आपल्या आई बापावरचा आपल्या प्रेम असू द्या, हे सगळंही देवाच्या वरती आपल्याला ठेवायला नकोय. देवाला सर्वप्रथम स्थान आपल्या जीवनात आपल्याला द्यायला हवी. दुसरा श्राप लिहिलेला आहे, आपल्या आई वडिलांचा अनादर दाखवणारे कृत्य करतो तो शापित असो. तिसरा श्राप, शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो. त्याचा अर्थ काय आहे? आपल्याला जे स्थळ किंवा जागा देवानी दिलेली आहे किंवा आपल्या आई बाबांनी, आई वडिलांनी आपल्यासाठी ठेवलेले आहे त्याच्यापासून 1 इंच पण जास्त कोणाचंही आपण घ्यायचं नाहीये. आपल्या मनात आपण आलोचना करतो की माझा भाऊ बाहेर आहे किंवा माझा नातेवाईक बाहेर आहे, त्याला कळायचं नाही, त्याचं आपण थोडस इथून त्याचं पण माती घेऊ, असं आपण जर आपल्या मनात पण कल्पना केली त्याच्या विरुद्ध देवाचा प्रकोप किंवा देवाचा शाप आपल्यावर येतो. म्हणून आपण सर्वांनी याच्यावर खूपच ध्यान द्यावी आणि असं काहीच करू नये. हा एक नक्की मार्ग आहे देवाच्या श्रापाला आपल्या जीवनात बोलवून घेण्याची. म्हणजे आपले जे नातेवाईक आहेत किंवा आपले जे शेजारी आहेत त्यांच्याकडून आपल्याला काहीच जे आपलं नाहीये त्यांच्याकडून घ्यायची संधी आपल्याला भेटतोय म्हणून संधी घ्यावी असा आपल्या मनात कधी असा वाईट विचार येऊ नये, कारण आपण श्रापित होऊन जाईल. देवाच्या दृष्टिकोनाने आपण बघितलं तर आपल्याला जे लिहून ठेवलेले आहे
जितकं आपल्याला जमीन दिलेली आहेत देवानी, त्याच्यापासून 1 इंच जास्त कोणाचाही आपल्याला घेण्याचं नकोय. आणि जर आपल्याला देऊ शकता कोणाला तरी, किंवा आपल्या छोट्या भावाला, बहिणीला, कोणालाही आपल्या जागाने थोडंसं दिलं तरी देवाचा आपल्यावर खूपच प्रेम आणि त्यांचं वात्सल्य आपल्यावर राहील. म्हणून तसं करून बघा तुम्ही, आणि कोणाचाही थोडंसं पण जागा घेऊ नये. आजच्या काळात, आजच्या जगात आपण बघतो की ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा ज्यांच्याकडे प्रतिष्ठा आहेत, ते कमी असलेल्या लोकांकडून ते हासिल करून घेतात आणि त्यांचे अश्रू आपल्यावर पडतात. तर तुम्हाला असं वाटत असेल की माझा खूप बल असतो, मी दुर्बल नाहीये म्हणून माझा बल मी लोकांना दाखवते, पण तसं नसतं. देवाजवळ ह्याच्या सगळ्या गोष्टीची एक हिशेब असतो. तर देवासमोर आपण जर उभं राहिलात तर ह्याच्यावर पण आपल्यावर ते श्राप पडेल. म्हणून आपण तसं काही करू नये. आपण अशी वाईट कृत्य करून आणि मग नवीन केली तरी सुद्धा ते शाप आपल्यावर, आपल्या कुटुंबावर राहील. म्हणून तुम्ही हे जाणीव ठेवावी. परत बायबलमध्ये आपण वाचतो, आंधळ्याला फसवून त्याचा रस्ता चुकवणारा शापित असो. याचा अर्थ असं नाहीये की जो आपल्या दृष्टीने बघू शकत नाही, म्हणजे जो आंधळा आहे त्याला आपण फसवतो, तसं नाहीये ह्याचा अर्थ. याचा अर्थ काय आहे, कोणालाही काहीतरी कमी असल्यावर त्याचा कमीचा आपण फायदा घेतो आणि त्याला आणखीन वाईट करण्यास प्रेरित करतो. तसं कोणीतरी जर केलं आहे तो पण शापित आहे देवाजवळ, देवासमोर. याचं उदाहरण मी एक देतोय. आपल्या घरी एक चांगलं गोष्ट घडायला किंवा एक मोठ्याही गोष्ट, जसं लग्न असू द्यावं की आणखी कोणतेही सण असू द्यावी, तर आपल्याला असं वाटतो की सण खूप चांगलं व्हावी म्हणून लोकांना आपण मद्य देतो आणि त्यांचं प्रीती, त्यांचं आपुलकी आपल्यावर राहावं म्हणून आणखीन आपण त्यांना वाढवून देतो. तो जे आपल्या घरी ते मद्य पिऊन घरी गेला आणि जर त्यांनी त्यांच्या कुटुंबावरील कोणालाही काहीतरी वेगळं वाईट केलं, तर तिथे त्या कुटुंबात पडलेल्या सगळ्या अश्रू तिथे पडत नाहीये, आपल्या घरात आपल्यावर पडतोय. तर ते आपल्याला ओळखायला हवं की असं एक आंधळ्याला आपण परत त्याची कृती किंवा त्याचं जे कमीपणा आहे त्याचा आपण आलोचना करतो आहे आणि याच्यावर श्राप आपल्यावर पडेल. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. जर आपल्या घरात किंवा आपल्या नातेवाईकामध्ये कोणाला आपण ओळखतो आणि आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी अश्लील असल्यावर आपण ते त्यांना दाखवतो आणि त्यांना पण प्रेरित करतो हे अश्लील बघायला, तर त्याचं पाप पूर्णपणे आपल्यावर आहे, कारण आपण त्यांना प्रेरित केलं आहे. तर आपल्याला स्वतःच नेहमी दर निमिषप्रमाणे आपल्याला ते बघायचंय की आपण कोणी आंधळ्याला, कोणी कमी असलेल्या त्यांचा कमीपणाचा फायदा घेऊन त्यांना आणखीन वाईट करायला प्रेरित करत आहो का, आणि त्याच्यामुळे आपल्या कुटुंबात, आपल्या जीवनात, आपल्या कृतीमध्ये काहीतरी श्राप येत आहेत का, त्याच्यावर आपल्यालाच मनन चिंतन करायला हवी. पुढे आपण बायबलमध्ये परत वाचतो, परकीय, अनाथ आणि विधवा यांच्या बाबतीत न्यायीपणाने व न वागणारे शापित असो. बायबलच्या अनुवाद पुस्तकातील 27व्या अध्यायामध्ये 19व्या वाक्यामध्ये आपण वाचतो, लेवीनी म्हणावे, परकीय, अनाथ आणि विधवा यांच्या बाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. परत 20व्या वाक्यात आपण बघतो, लेवीने म्हणावे, वडिलांच्या बायकोशी, सख्या किंवा सावित्री आईशी शरीर संबंध ठेवून वडिलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो. पशुशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो. सख्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो. सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो. दुसऱ्याचा खून करणारा, तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो. निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो. या पुस्तकात स्पष्टपणाने सांगितले आहे आपल्यावर पडणारे शाप कसे असतात. तर या जगात आपण जेव्हा आता जगतोय, आजच्या ह्या काळात मी बरेच मुलांना भेटतोय, त्यांच्याशी बोलतोय आणि मी तुम्हाला सांगू शकतो की आपल्यामध्ये किंवा आपल्या मनात
हे सगळ्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे चुका आणि धारणा बसून गेलेले आहेत, ते सगळं आपल्याला काढून टाकावी आणि आपण ज्या लोकांना जे मान द्यायचे आहे ते मान द्यायचे. म्हणजे आपल्या स्वतःच्या सासूमायला, आपल्या आईला, आपल्या वडिलांना, आपल्या बंधू मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, सगळ्यांना एक मान द्यायची स्थान असतं आणि ते स्थान आपल्याला द्यायलाच हवी, असं परमेश्वर सुद्धा आपल्याला म्हणतो. परत आपण बघतो की आपल्या बायबलामध्ये आणि कलिसियाच्या शिक्षणामध्ये पण आपल्याला हे किती दिली आहे. असं 4 शाप असतात जे भूमीतून देवाजवळ बदलेसाठी हाका मारतात. हे कुठे आपण बघतो? बायबलच्या उत्पत्ती पुस्तकामध्ये आपण वाचतो. त्याच्यात सर्वप्रथम शाप तो आहे जे खून केले असल्यावर आपल्यावर पडतो. कोणाचाही निरपराध खून करतो आपण, हे आपण बायबलच्या उत्पत्ती पुस्तकामध्ये आपण बघतो. त्याच्या 4 अध्यायामध्ये आणि 11वे वाक्यामध्ये आपण असं बघतो, देवाने म्हटले, तू तुझ्या भावाला ठार केलेस, त्याचे रक्त मला जमिनीतून हाका मारित आहे. त्याचे रक्त तुझ्या हातातून घेण्यास भूमीने आपले तोंड उघडले आहे. याच कारणाने तू शापित आहेस, भूमी तुला नकारेल. असे 4 शापे आहेत जे आपल्याने केल्यावर आपल्या कुटुंबावर त्याचा परिणाम पडत राहतो आणि आपल्यावर खूपच वेगवेगळे वाईट घडत असतो. ते त्या शापामुळे असतो आणि आपल्याला ते कळेना. म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल माहिती घ्यावी आणि देवाजवळ माफी मागावी आणि ते कृत्य कधी न करेल आपण, असं त्याच्यावर असं वचन घ्यावी आणि देवाजवळ त्याचं कृपा आणि करुणा मागावी. दुसरे पाप जे जमिनीतून हाका मारून देवाला बदलासाठी निरोप देतो ते आपण बघतो. परत बायबलच्या उत्पत्ती पुस्तकामध्ये 19व्या अध्यायामध्ये आपण 13 वाक्यापासून वाचू. कारण आम्ही या नगराचा नाश करणार आहोत. हे नगर किती वाईट आहे ते परमेश्वराने ऐकले आहे आणि म्हणून त्याने आम्हाला या नगराचा नाश करण्यासाठी पाठवले आहे. त्या पुस्तकामध्ये पुढे आपण वाचतो की त्याच्यात कोणता पाप दिसून येतो? समलैंगिकताचा पाप. म्हणजे पुरुष बरोबर आणि स्त्री बरोबर जे समलैंगिकताचा पाप असतो ते करतो आणि ते देवासमोर प्रतिकरण आणि बदलासाठी हाका मारतात जमिनीतून. आजच्या काळात आपल्याला खूपच सतर्क व्हायची गरज आहे. आपण बघतो आजच्या काळात मुलींना गैरवर्तन करतो त्याच्या खूपच जास्त प्रमाणात मुलांना सुद्धा, छोट्या लहान मुलांना लोक गैरवर्तन करतात. आजच्या काळात मुलांचा लैंगिक शोषण मुलींच्या तुलनेमध्ये जास्त होतो. आपल्याला ह्याच्याबद्दल सतर्क व्हावी आणि आपण ह्याच्या बाबतीत खूपच जाणीव ठेवावी. प्रिय बंधू भगिनींनो, आपले मुले कुठे जातात, कोणाबरोबर राहतात, कोणाबरोबर बोलतात, काय करतात, त्यांच्या कमरेमध्ये किंवा त्यांच्या इतर मित्रांबरोबर कुठेतरी ते गेल्या तर काय करतात, ह्याच्या बाबतीत आपल्यावर एक जबाबदारी आहे. आपल्याला कळायला हवा आणि आपल्याला माहिती ठेवावी आणि आपण सतर्क राहावे. कारण 30-35% मुलं लहानपणीच त्यांचं शोषण होतो आणि ह्या बाबतीत आई वडिलांवर खूपच जबाबदारी असते. देवाच्या मुलांनी किंवा देवाच्या प्रतिनिधी म्हणून आपलं वागणूक कसं असावी, आपल्यावर विश्वास ठेवावा असं असावी. जर कोणीतरी त्यांचे भाऊ किंवा मुलं किंवा नातेवाईक आपल्या बरोबर कुठेही कोणत्या स्थळावर जायला आपल्या बरोबर पाठवताय तर आपल्यामध्ये जे मूल्य आहे अशी असावी की त्यांचा आपल्यावर विश्वास असावा की ह्याच्या बरोबर मी माझ्या मुलाला किंवा नातेवाईकांना कोणाही पाठवले तरी सुद्धा त्यांच्या मनात काही कळंक नाहीये, ते शुद्धीवर त्यांना ठेवेल आणि देवाची मुलं त्यांचा फायदा घेणार नाही, त्याचा एक विश्वास आपल्यावर लोकांचा असावा. आपण आपले गुणवत्ता कसं कळवायची? आपली गुणवत्ता ह्याच्यामध्ये आहे की लोकांचा आपल्यावर एक खरं विश्वास असावा. आपण देवाची माणसं सगळ्या प्रकारचे वाईट भयानक कृत्य करून आपले विवेक नष्ट करू नये.
तिसरा पाप जे देवाजवळ जमिनीतून हाका मारून देवाजवळ निरोप देतो ते हे आहे. आपण बघतो बायबलच्या निर्गम पुस्तकामध्ये 22व्या अध्यायांमध्ये 21 ते 23 पर्यंतचं वचन ते आपण वाचूया. तुमच्या देशात परका किंवा उपरा कोणी असला तर त्याला तुम्ही फसवू नये किंवा त्यांचा छळ करू नये, कारण पूर्वी तुम्ही देखील मिसर देशात परके किंवा उपरे होता याची आठवण ठेवा. इथे देश स्पष्टपणे आपल्याला सांगतो की आपल्या देशात कोणी जर परके आले आणि ते आपल्यासाठी काहीतरी काम करते असतील तर त्यांना आपण जे वेतन न्यायाप्रमाणे द्यायचे आहे ते द्यायची आणि त्यांच्याबरोबर आपली वागणूक पण तसं असावी. त्यांचे निरागस अश्रू आपल्या कुटुंबावर पडू नये हे आपण काळजी घ्यावी. परत आपण 22व्या वाक्यामध्ये वाचतो, विधवा किंवा अनाथ यांना तुम्ही कधीही त्रास देऊ नये. तर इथे या पुस्तकामध्ये आपण 3 वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांबद्दल देवाने आपल्याला जाणीव देऊन दिली आहे. एक जे परका आहेत त्यांना, दुसरे जे विधवा आहेत त्यांना, आणि तिसरे जे अनाथ आहेत त्यांना. आपण आजच्या काळात हे बघतो की हे तिघांनाही कोणीही शब्द नाहीये म्हणून आपण त्याचा फायदा घेतो. तसं करू नये. त्यांचे अश्रू जर आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर पडले तर ते देवाजवळ, त्यांचे अश्रू देवाजवळ बदलेसाठी नेहमी निरोप पाठवून देणार आहात. आपल्या मनात कधीही ह्या 3 संदर्भातील लोकांबद्दल हे विचार यायला नको की हे निम्नवर्गीय आहे तर आपण ह्यांच्याशी कसंही वागणूक करावी. देव त्यांचा राखीव राखणारा आहे. तर आपल्याला देवाजवळ आपले तोंड दाखवायचे असेल तर आपल्याला ह्यांच्यावर प्रेमाने आणि न्यायप्रमाणे वागायचे. विधवा कोण असते? जिचा संरक्षण करणारा कोणी नसतो, पण देव तिचा संरक्षण करतो. तसंच अनाथ कोण असतो? अनाथ तो असतो ज्यांचा स्वतःच कोणी नसतो, तर त्यांच्यावर आपलं लोक कशी आहे हे देव बघत असतो. तर आपल्या शेजाऱ्यांची आपण कसं वागणूक करतो? ती माझ्या उजव्या किंवा डाव्या बाजूला राहणारी एक विधवा आहे, तर तिथे जमीन विभागणी करताना तिचं जे क्षेत्र आहे ते मी जास्त इथे माझ्यासाठी घ्यायची असं कल्पना पण करू नये. जर आपण तसं करतो तर आपण स्वतःसाठी श्राप घेऊन घेतोय. असं इथे स्पष्टपणाने देवाने सांगितलं आहे. अनाथ आणि विधवा जर तुम्ही त्यांना काहीही वाईट केले तर मी त्यांचे रडणे ऐकणार आणि त्यांना मी माझ्या संरक्षण देणार. बायबलमध्ये आपण परत वाचतो, विधवा किंवा अनाथ यांना तुम्ही कधीही त्रास देऊ नये. तुम्ही जर त्यांना त्रास दिला तर ते मला समजेल. त्यांचा दुःखाच्या व त्रासाच्या प्रार्थना मी ऐकेन व माझा राग तुम्हावर भडकेल व मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन. म्हणजे मग तुमच्या बायका विधवा व तुमची मुले पोरकी होतील. आपल्या शहरात, आपल्या नगरात, आपल्या घरात जे आपल्यासाठी काम करते आहेत त्यांच्यावर आपल्याला आपुलकीने व प्रेमाने वागावे. देव कसं स्पष्टपणे आपल्याला सांगतो, जर तुम्ही त्याचा फायदा घेतला आणि माझ्या समोर त्यांचे रडण्याचे किंवा त्यांचे अश्रू मी बघितलं तर तुमच्या घरात कोणाला तरी त्याच दुविधेमध्ये यायला संदर्भ येईल. मग म्हणून तुम्ही खूप काळजीने वागावे. आपल्याला नेहमीच वाटतो की आपण कसंही वागू, आपण कसंही बोलू, त्याच्यावर काय परिणाम होणार नाही, पण तसं नसतं. देव सगळं काही बघत असतो. देवाला क्रोधित करणे हे खूप भयानक आणि भयंकर कृत्य आहे. कृपया करून तुम्ही करू नये. आता चौथे पाप कोणते आहे जे देवाजवळ प्रतिकरणसाठी आणि बदलेसाठी देवाजवळ निरोप देते? बायबलमध्ये याकूबच्या पुस्तकामध्ये 5व्या अध्याय 4 वाक्य असं आहे, आपण ते वाचू. पहा, तुमच्या शेतात कापणी करणाऱ्या मजुरांची मजुरी जी तुम्ही अडवून ठरलीत ती ओरडून दुःख करीत आहे आणि कापणी करणाऱ्याचे रडणे प्रभू परमेश्वरांच्या सैन्याच्या कानी पोहोचले आहे. तर असे 4 पाप आहेत जे देवाला ओरडून बदलेसाठी निरोप देतात आणि हे चौथे आपण इथे बघितले आहे. आपण आपल्या शेजाऱ्यांची कशी वागतो आणि आपल्या घरातील नोकरांबरोबर कसं वागतो
त्यांचा पगार त्यांना कसं देतो आपण? വിളിച്ചിട്ട് പറഞ്ഞു എന്റെ ते न्यायप्रमाणे देतो किंवा आपल्याला जे वाटतो आणि जसं वाटतो तसं करून देतो? ഉണ്ടെന്ന് പറഞ്ഞു. आपण आपल्या घरात कोणाला तरी कामाला ठेवून आपल्या मनासारखे त्यांना पैसे दिले ते चालणार नाही. जे त्या काळात त्या जगात ज्या क्षेत्रामध्ये जे काही योग्य आहे ते वेतन आपण त्यांना द्यावे. कारण आपण त्यांच्याकडून जे चोरून ठेवताय आपल्या जवळ ते देवाला हाका मारून कळवता येईल बदलेसाठी. कारण ह्यांचे जे वेतन आहे ते त्यांचा हक्क आहे, आपल्यावर त्याचा हक्क नसतो. അത് പണ്ട് തുടങ്ങി प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही यांना कमी लेखू नका. അപ്പൊ അങ്ങനെ देवानी दिलेले आपल्याला 10 आज्ञा आणि हे 4 जे आपल्याला आता मी तुम्हाला कळविले पाप आहेत, श्राप आहेत, जे जमिनीतून देवाला हाका मारून मारून बदलेसाठी निरोप देतात. त्याच्याबद्दल तुम्ही सतर्क राहा. आपल्या ख्रिस्तीय लोकांना असं वाटतं की आपण काहीच करू आणि मग परमप्रसाद स्वीकार करू, पण ते खूपच खूपच वाईट आहे സുഖം आणि चुकीचे पण आहे. അയ്യോ ഇത് മൊത്തം ते ദൈവമേ 4 शाप कोणते आहेत? മനസ്സിലാവും പലതും ചെയ്ത് അപ്പൊ എന്ത് ചെയ്യണം? खून करणे, ഓർത്ത് വെച്ച് അല്ലെങ്കിൽ दुसरे പേപ്പറിനകത്ത് കുറിച്ചെടുത്തോണ്ട് പോയി അത് അവസാനം ഞാൻ പറയാം सोडोमी आणि समलिंगी आणि समलिंगी व्यक्ती, പറഞ്ഞ് നാളെ നല്ല तिसरे അലക്കി വെട്ടിപ്പാക്കി अनाथ, അങ്ങോട്ട് കഴുകി. परके आणि विधवा यांचं शोषण न करणे. चौथे, അപ്പൊ ഇത്രയും പറഞ്ഞിട്ട് आपल्या ഈ घरातील आपले नोकरांना ഇത് जे മുഴുവൻ न्यायित आहेत ते वेतन द्यावे आणि त्यांचं पण शोषण न करावे. എന്റെ तर ജീവിതത്തിൽ मी വരാൻ तुम्हास സാധ്യതയുണ്ട്. हे 3 दिवस അയ്യോ ഈ 4 10 आज्ञा ते 12 श्राप आणि 4 श्राप जे देवाजवळ बदलेसाठी हाका मारत आहेत ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता श्राप 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 आणि पाप 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 म्हणून म्हणून आपण तिथेच बसलो तर ते चुकीचं होईल. तर ह्याच्या पुढे काय करायचं? जर आपल्याला कळलंय की आपण हे कृती केली आहेत आणि आपल्यापासून चुका घडली आहे तर त्याच्यातून बाहेर कसं पडावे? आता तुम्ही कृपया करून ध्यान द्या, कारण कन्व्हेन्शनच्या सर्व मोठं आणि सर्वप्रथम महत्वाच्या भागावर आपण आता पोचलो आहोत. तर आतापर्यंत आपण सगळं काही समस्या बघत होतो की कोणते कोणते समस्या आहेत, पण त्यांचा आता आपण उपाय काय आहे ते बघू. आतापर्यंत आपण समस्याकडे बघत होतो, आता उपायाकडे बघू की ह्याचा उपाय काय आहे. जर मी माझं स्वतःचं अंतःकरणाचं शुद्धीकरण करायचं आहे आणि मला कळलंय की मी हे केले आहे, हे कृत्य मी केले आहे आणि मला पश्चाताप आहे, तर ह्याच्यावरून बाहेर कसं पडावे त्याच्यावर आपण बघतो. मागच्या दिवशी एक बंधू माझ्या जवळ आलेले होते. त्यांना मी हे पेपर दिले आणि त्यांना पाप स्वीकार करण्यासाठी तयार करायला मी त्यांना सांगितलं की हे वाचून घ्या तुम्ही आणि मग पाप स्वीकार करा. त्यांना वाटत होतं की मी आजपर्यंत काय पाप केले आहेत, मी काहीच पाप केलं नाहीये. पण हे पेपर वाचल्यावर त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं, फादर मला हे पेपर वाचून वाईट वाटतोय, कारण हे आता जे जे तुम्ही सांगत आहात ते सगळं मी केलेले आहेत. आता परत मला एक नवीन पाप स्वीकार करायची गरज आहे. कारण आपण कसं असतो की आपण 70 वर्षाचे असो, 80 वर्षाचे, आपण आपल्या बालकालातील पापच नेहमी जाऊन पाप स्वीकार करतात फादरांना सांगून. पण ते चुकीचे आहे, कारण आपण स्वतःचं अंतःकरणाचं विविध स्तर जे आहेत आणि त्याच्यावर काय काय घडतोय आणि आपण कसं कसं वागणूक करतोय ते देवासमोर आपल्याला कसं बोलता येईल किंवा आपलं वागणूक सुधारता येईल ते आपल्याला बघायची गरज आहे. एका पंचायतमध्ये एका वृद्ध महिला आली आणि तिने पाप स्वीकार करताना फादरांना सांगितलं की फादर मी माझ्या वरिष्ठ लोकांना आदर सन्मान दिलेले नाही. त्यांचं स्वतःचं वय आहे 98 वर्ष आणि ते पाप स्वीकार करताना काय म्हणताय की मी माझ्या वरिष्ठ लोकांना आदर दिलेले नाहीये. फादरांना पण धक्का बसला की ते ह्या वयात असं का पाप स्वीकार करताय. तर आपण पाप स्वीकार करताना फक्त कृत्य करतोय तसं करू नये. आपण स्वतःचं अंतःकरणाचं चाचणी करून घ्यावी आणि मग पाप स्वीकारताना हे हेतूने करावी की देव मला पुन्हा एक नवीन सृष्टी, एक कोरी पाटी म्हणून नवीन करून घ्यावी देवाने, आणि मग त्याच्यावर पापाचा एक पण दाग पडू नये हे आपण बघून. तर माझे ख्रिस्तीय बंधू भगिनींनो, आता आपण उपायाकडे बघू. आता आपण लक्ष देऊ की उपाय ह्याच्यामध्ये काय आहे. आता मी माझ्या अंतःकरणाचं तपासणी केली आहे. हे 10 आज्ञा मी पाळलेले नाहीये, हे 4 शाप पण माझ्यावर आहे आणि हे 12 शाप पण माझ्यावर आहेत. तर ह्याचा उपाय काय आहे परत आपण बायबलमध्ये बघू. एका योहनानच्या पुस्तकामध्ये एका अध्याय 9 वाक्यामध्ये आपण वाचतो, जर
8 आणि 9 वाक्य. जर आम्ही असे म्हणतो की आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवीत आहोत आणि आमच्यामध्ये सत्य नाहीये. जर आम्ही आमचे पाप कबूल करतो, तर आमच्या पापापासून आम्हाला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो. तर देवाचा हा आपल्यावर असीम कृपा आहे. पण त्यांनी स्वतःनी आपल्याला सांगितलं आहे, जर आपण आपलं पाप स्वीकार करतो तर देव आपल्याला क्षमा करतो आणि देवाच्या पुत्र येशू ख्रिस्तानी आपल्यावर सगळे पाप धरून आपल्याला म्हणजे माणसांना सगळे पापाकडून मुक्त केलेले आहे. तर आपल्याला काय करायचे? आपल्याला फक्त शुद्ध अंतकरणाने आणि पूर्ण हृदयाचे दुःखाने देवाला माफी मागायची आहे आणि देवाजवळ जाऊन देवाला सांगायची आहे की आपल्याला हे परत कधीही करता येत कामा नये. देवा, तू माझ्याकडून हे घेऊन टाक. तसं समर्पित करून आपलं पाप स्वीकार करून आपण जर देवाजवळ गेलो तर देव आपले सगळे पाप आपल्याला माफी देऊन आपल्याला परत त्याच्या जवळ घेतो. माझ्याकडे भरपूर उदाहरण आहेत ज्यांनी पाप स्वीकार केले आणि त्यांच्यावरती सगळं काही बंधन निघून गेलेले आहेत. परत आपण बायबलमध्ये बघतो, नीती सूत्र अध्याय 28 आणि 13 वाक्यामध्ये आपण असं वाचतो, माणसांनी जर त्याचे पापे लपवायचा प्रयत्न केला तर तो कधीही यशस्वी होणार नाही. पण जर त्याने त्यांच्या पापांची कबुली दिली आणि लोकांना सांगितले की त्याचे चुकले, तर देव आणि इतर लोक सुद्धा त्याला दया दाखवतील. तर देवाचे अट्ट काय आहे? फक्त आपण स्वतः पाप स्वीकार करायची, आपल्याकडून चुकी झाल्या आहेत असं देवाला सांगायचे. मग देव आपल्याला क्षमा करून आपल्याला एक नवीन सृष्टी बनवून देतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मॅथ्यू अल्बिन नावाचा एक माणूस होता आणि त्यांनी खूपच लोकांचा खूपच वाईट केलेला होता आणि त्यांनी खून पण केलेला होता आणि त्याच्यामुळे तो जेलमध्ये होता. पण जेलमध्ये असताना त्यांचा चुकीचा पश्चाताप झाला आणि त्यांनी ते पाप स्वीकार केलं. त्याच्यानंतर देवाने त्यांच्या चर्चमध्ये स्थापित केलेल्या संस्काराद्वारा त्यांना मोचन दिले. तर आपण विचारू शकतो की इतकं मोठं पाप कसं कोणी क्षमा करू शकतो? फक्त देवाला हे अधिकार आहे. पाप स्वीकार केल्यामुळे कित्येक लोकांना कित्येक त्रासापासून मोचन मिळाले आहेत आणि ते पाप स्वीकार झाल्यावर आहे, कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांना एक नक्की कौल झालाय की माझ्याकडून चुकी झाल्या आहेत आणि त्यांनी देवाजवळ जाऊन ते स्वतः कबूल केले आहे आणि त्याच्यामुळे देवाने त्यांना सगळ्या पापापासून मुक्त केलेले आहेत. आपण आता सगळेजण उभे राहून त्या देवाला खूपच धन्यवाद देऊया आणि मग आपल्या स्वतःच्या बलावर न अवलंबता देवाच्या पवित्र आत्म्याची कृपा मागूया की देवाचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये हे पाप स्वीकार करण्याची एक वृत्ती द्यावी. कारण आपण आता हे सगळं ऐकलं आहे, आपल्याला हे सगळं कळलं आहे, पण फक्त एक ज्ञानामृत म्हणून आपल्यामध्ये ते राहायची असं नाहीये. पुढे आपण हे ज्ञान आपल्यामध्ये एक पश्चाताप आणि एक जागृती करून द्यावी, कारण आपण मग त्याच्यावर काहीतरी कृती करून घ्यायची. कारण आपण हे जाणलेलो आहोत, पण त्याच्यानंतर काय करायची ते आपल्यावर आहे. कारण आपण जाणलेलो आहोत आणि आपण बसून राहावी असं नाहीये. ते जाणकारी आपल्याला जे भेटली आहे ते देवाजवळ जाऊन आपण स्वतःचा पाप स्वीकार करून आपण परत एक नवीन सृष्टी व्हावी देवाच्या समोर. त्याच्यावर आपण एक नवीन पाऊल घेऊया. प्रिय बंधू भगिनींनो, मी या संदर्भात तुमच्या समोर उभे राहून असं जे काय बोलतो आहे ते आपण रेकॉर्ड करतो आणि युट्यूबमध्ये टाकतो, कारण लोकांनी देवाचा वचन ऐकावी आणि मग त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हावा आणि त्यांनी निर्णय घ्यावी की देवाजवळ जावे. आपण स्वतः सगळे लोक देवाजवळ जायचे आणि पापापासून दूर राहावे. पाप स्वीकारचा हा बोध आपल्या सर्वांमध्ये व्हावी आणि देव आपलं पाप स्वीकार करावे आणि आपल्याला एक नवीन जीवन प्राप्त करून घ्यावी. ह्याचं मला देवाजवळ प्रार्थना आहे आणि तुम्हा सर्वांसमोर पण प्रार्थना आहे की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा आणि देवापासून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी भरपूर प्रेम आणि अनुग्रह आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्या. देवाला सर्वस्व स्तुती होवे. യേശുच्या നാവാची ജയ. രാജ്യങ്ങളിൽ അനേകം ആളുകൾ നമ്മൾ ഈ നടത്തുന്ന ധ്യാനങ്ങളെല്ലാം നമ്മൾ റെക്കോർഡ് ചെയ്ത്